नाशिक. अतिवृष्टी, खराब हवामानाचा भाजीपाल्याला फटका. शेतकरी हवालदिल. भाजीपाला 100 पार. काही भागात झालेली अतिवृष्टी, खराब हवामान तसेच सध्या सुरू असलेला पितरपाठ यामुळे छोट्यापासून मोठ्या शहरापर्यंत भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस पाठोपाठ आता भाजीपाला देखील महाग झाला आहे. सर्वच भाजीपाल्याने प्रति किलो 100 गाठली आहे. मांस, मच्छी, मटण, तेल, डाळी यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्याचे बजेट कोलमडले. तर दुसरीकडे 2 महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की ते फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांकडे आली होती. आता शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळतोय, मात्र बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसत असून उत्पादनात घट झाल्याने भाववाढ होऊन देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. सध्या देशभरात महागाईचा आगडोंब उडला आहे. पेट्रोल आणि डिझेलने 100 पार केली असून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मटणाचे भाव प्रति किलो 800 रुपये, तर कोंबडीच्या मटणाचे भाव देखील प्रति किलो 200 रुपयाच्या उंबरठ्यावर आले आहेत. वाढत्या महागाईचा सर्वात जास्त फटका हा गोरगरीब मजूर आणि रोज कमावून खाणाऱ्यांना बसतो आहे. जितक्या वेगाने महागाई वाढत आहे, तेवढ्या वेगाने कमाई वाढत नसल्यामुळे अनेकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. गोरगरीब व मजुरांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत भाजीपाला एकमेव स्वस्त होता, मात्र इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसोबत आता भाजीपाला देखील महागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे त्याचा फटका इतर पिकांसोबत भाजीपाल्याला सुद्धा बसला आहे. त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊन देखील उत्पादनात घट झाल्यामुळे खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.